नवरा बायको संसाराची दोन चाकं असतात. एक चाक चुकलं की चुकलेल्या चाकानं न चुकलेल्या चाकाला चुकतंय ना. चुकतच आहे ना. हे चुकलेलं सांगायचंय की संसार रथाचे एक चाक आहे ना चिखलात रुतलेलं आहे. त्याला धक्का देऊन बाहेर काढा, नाही तर हे चाक आहे ना मी तुमच्या चिखलात सोडून चाललं जाईल. आणि संसार रथ आहे ना एका चाकाने तिरपाका छाले ना मी तसाच घेऊन जाईल. नको ना. अरे पुढे आलो आपण. पुढे आलो. घर मागे आहे ना. ऐका ना नको ना. नाही नको ना प्लीज. सासरे बुवा, ओ सासरे बुवा, बाहेर या. अगं कचरेवाला, जरा कचरा दे बघू त्याला बाहेर. कचरेवाला? अरे कचरा घ्यायला नाही आलोय. तुमच्या घरातला कचरा आहे ना तुम्हाला परत द्यायला आलोय. म्हणजे माझा कचरा म्हणजे माझी पोरगी, म्हणजे माझं जावई बापू माझ्या पोरीला घेऊन आलं. अगं बाहेर ये लोक, बाहेर ये. जावई बापू आले. अरे देवा. या 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 जावई, या 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 बसा. या 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 बसा जावई, या या. काय या तुमच्या कचरेवाला तुम्हाला सासरे बुवा म्हणतो का? नाही हो जावई बापू. काय आहे, तुम्ही सासरे बुवा म्हणून ओरडलो ना तर मला कचरेवाला असं ऐकायला आलं. काय समजलं? हो का? होय होय. या अलव्याला साक्षात खानदेश तर्राचा आचमन झाला आज आपल्या घरात. नका ना हो. तुम्ही नुसतं या म्हटलं असतं तरी चाललं असतं. खानदेश रत्नाचे आगमन झालं असं आहे ना ते. खानदानी खोडे का चुकीचे पंच मारायची? हा? तुमची पोरगी पण तुमच्यासारख्या उलट सुलट लाईटनी बोलते. अरे बाप मग डोकं खराब करून टाकलं तिने. मला आहे ना आता सहन होत नाही. बरं सांगता येत नाही, मग डॉक्टरला दाखवा ना. डॉक्टरकडे हिला घेऊन जा. ही डोक्यावर पडलेली आहे. काय सांगता? मी हिला नांदवणार नाही. असं नका ना बोलू. नांदायला मला बाई याला नांदायला मला बाई याला नांदायला. अगं, हो, चुप बस. असे फन्नकंदींना कानाखाली ऐका ना हे असे फालतू धंदे करते ती. बघितलंच म्हशे रश्य म्हणताव ना मनील रश. म्हशेच बोलायचंय मला. सगळ्यांना तुझ्या मुला झालेला. मी काय केलं आहे? आणली ना परत आपल्या पोरीला इथं. नांदवायची नाही म्हणतायत, नांदवायची. हा काय मग हा तुझ्यावर गेलेली आहे ती अक्कीच्या अक्की. काय मला काय शिकवतेस तू? हा अरे साडी गुंडालेस म्हणून तुला बाई म्हणायची. हा काय नाही तर माटास बिनकरेचा माट. मी माट आहे. ओहो. आणि तुम्ही कोण कोण आहे? आहे? हा वाद विजलेला फुटलेला कंदील आहे तुम्ही. माझी वाट विसरलेली नाही आहे. काय मध्ये मध्ये ना असा जोराचा वारा येतो ना, काय फुटलेली आहे ना. येतो ना बघ तुम्ही. मला नका सांगू, मला सगळं माहिती काय आहे. सगळं माहितीये तुला? मोठे आले तुमच्यावर लग्न करण्यापेक्षा ना वरवाट्यावर लग्न केलं असतं ना तर सुखी झाले असते. चुकी झाली असती. अरे मी त्या केरसुनी बरोबर 7 फेऱ्या मारल्या असता तर बरं झाला असता. मारायच्या मग. रूपाला भुला रूपाला. तुम्ही रूपाला भुला, तुमच्या तर ते पण नाही भुलण्यासारखं. माझ्या आई बापसानं ना विहिरीत जीव द्यायला लावला असतं, मला ते एक वेळ चाललं असतं. अगं त्या विहिरींना स्वतःच बाहेर फेकलं असतं तुला. माहितीये. नको तर प्लास्टिक माझ्या पाण्यात म्हणून. कोण? मी प्लास्टिक आहे, मी. हा. प्लास्टिक. हा. अगं साडी गुंडाळीला खावल्या मांजर कुठला. खावल्या तुम्ही तुम्ही कोण मग? लेंगा घातलेला पिंचांची माकड. चिंपांची माकड असते ते. हा काय असं तुम्ही? मला माकड बोलीस. मग? मला ना तुला नांदवायचीच नाही आहे. माझा तरी कुठं नांदायचंय तुमच्यावर? बॅग गेली घराच्या बाहेर भाड. तुम्ही ना, मी कशाला जाऊ? मी आले इकडे गलत बाहेर पड, सांगतो, घराच्या बाहेर हो. बॅग उचला, निघा तुम्ही. जावई बाबू घ्या तुमच्या सासूला ठेवून तुमच्याकडं. मी चाललो घर सोडून. थांबा ऐका पाहिलं का? पाहिलं का कसला अर्धवट माणूस आहे? शांत व्हा. शांत व्हा. घ्या, ठेवून घ्या. ऐका ना तुम्ही. अरे शांत व्हा. शांत हो. ऐकून घ्या. मी हिला नांदवणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या ऐकायला पाहिजे. तुम्ही आपापसात काय झगडे करताय? सासू माझ्या काय गड्यात बांधता हो तुम्ही? खरं तर तुम्ही जावई बापू काय झालं, काही चुकलं का आमच्या पोरीचं? तुमची काय कंप्लेंट आहे हे सगळं मला विचारायला पाहिजे. पाहिजे ना, पण मग- अक्कल कुठे आहे म्हाताऱ्याला? ऐकायला. काय हे सगळं तर काही बोलतच नाहीये तुम्ही. हा
मी काय म्हणते की आपण जे काही आहे ते असं बोलून बसून आपल्या घरी मिटवून टाकूया ना. नाही, नाही कसं आहे ना शामराव, नवरा आणि बायको संसार रथाची 2 चाकं असतात. तू चुकलेल्या चाकांना न चुकता चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी चुकताय ना. अरे चुकतच आहे ना. अरे तुझ्या पाठ होत नाही तर कशाला बोलते तू? ही आहे ना 2 वाक्य अशी फिरवते, त्याचा असा गुतडा करते, त्याच्यात स्वतः अडकते, माझ्या डोक्याला ताप देते. आणि गाणे म्हणते नांदायला नांदायला नांदायला. तसं नाही आहे इथं. नांदायला 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 मला बाय जायचं नांदायला. 2 गाणे एकत्र करताय बरं का तुम्ही. नाही नाही, ते विठ्ठल शिंदेचं संगीत आणि रोशन सातारकर आहेत ना, त्यांनी हे गाणं गायलंय का काय समजलं? गीतमाला चालू आहे का ही? रेडिओवरचा कार्यक्रम चालू आहे. नाही नाही. गंमत करताय माझ्यासोबत तुम्ही? गंमत- मी चाललो जावई चाललो बापू, जावई ओहो जाऊ द्या सोडा जा उद्या. अरे किती फालतू गाणं म्हणते तू. ज्यांनी बनवलं ना गाणं त्यांना लाज वाटेल हे गाणं ऐकून आहे असं म्हणते तू. दलिंदर आणि श्लेष मारून राहिली बिनकामाची. जाऊ द्या सोडा जा उद्या. हा? उद्या नाही परवा नाही, आत्ता चाललो मी आत्ता. नाही नाही नाही, ह्या गाण्यात परवा नाही आहे ना. परवाचं गाणं वेगळं आहे. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, असं आहे गाणं. तर म्हणा हवं तर. अरे काय फालतूपणा चालू आहे. कोणीच माझी कंप्लेंट ऐकून घेण्याच्या कोणी मनस्थितीतच नाही का? ऐकणार ना ऐकणार. असं कसं मी सासूबाई बोलू ना, मी बोलू ना. बोला, तुम्ही बोललं पाहिजे. जावई बापू बोललं पाहिजे. बघा मारण्याचं सोनं पण इकलं जातं, पण न बोलणाऱ्याच्या मातीचं सोनं होतं त्याचं कायच होत नाही. मग नाहीच मग. नाही 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 नाही, ते सोनं माती माती सोनं करून आहे ना अख्ख्या वाक्याच्या सोनखत करून टाकलं. तुमची पोरगी ना मला भलता त्रास देते. काय सांगता बाय? हो माझ्या आईच्या तंगड्यात तंगडा घाल. अरे मला पूर्ण बोलू तर द्या. पुढे काय सगळं कळलेलं मला. कसं? अरे ही काय कमी नाही आहे. अरे पण अरे माझी आईच आहे ना, बाहेरच्या रूम मध्ये झोपते. माझ्या आईचे सांग. ही सकाळी उठते आणि तिच्यावर चालत जाते, तिला तुडवत मग तुमच्या आईशीला काय अक्कल विकल आहे का नाही? सकाळी सकाळी मला काम असत रस्त्यात झोपते कशाला? तिला तुडवणार नाही तर काय करणार? आणि हा सांगतोय याच्या आईशीचा शानपणा. माझ्या आईशीच्या पायावर नारळ फोडला ते सांगा. अमावस्याला नारळ देत जा असं बोलली माझी आई. तर नारळ जमिनीवर द्यायचं सोडून माझ्या आईशीच्या पायावर मारल्या माणसानं. अशी अक्कल याची. ते म्हणतात ना तिराचा नाही अंदाज आणि म्हणे मी गोलंदाज. तिरंदाज असतं ते. तिराच्या नाही अंदाज गोलंदाज असं कसं होईल हो? जावई बापू तुम्ही माझ्या बनू नका. अरे, हे बाप हे बाप, मला ना तुला नांदवायचीच नाही. तर नाही बाहेर. मला पण कंटाळा आला. मला पण नाही नांदायचं ऐकू. तुमच्याबरोबर. बॅग उचलली चालू पाड मी घरात. कशाला जाऊ? तुम्ही बॅग उचला, तुम्ही निघा. चालू पाड. तुम्ही निघा. ओ जावई मला बापू, आपलं ओ व्हायचं. जावई हा, हा. बापू, तुमच्या सासूला घ्या ठेवून मी चाललो घर अरे, थांबा ना. हा. मी तुमच्या पोरीची कंप्लेंट घेऊन आलो. तुम्ही सासू काय गड्यात मारताय माझ्या? अरे मी मुद्द्याच्या बोलायचा प्रयत्न करतोय, ते कोणी बोलू देणार आहे का मला? पण शामराव मी काय म्हणते जे काही असेल ते घरी मिटवूया ना. नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. मी मोडून टाकी ना ती चाका. मी घाबरते. मोडून टाकीन ती चाका. घाबरते. अजिबात बोलू नको तो. नाही. हिने ना मला भलता ताण दिलेला आहे. काय कसा? माझ्या जेवणात केस टाकले. आज? अरे पुढे काहीतरी आहे ना हो. अरे सगळं कळलेलं आहे मला. अरे आहे. नाही काय सांगायची असं गरज कसं कळलं? नाही. अरे ही काय बाई कमी नाही आहे. अहो ही जेवण बनवताना गंगावन घालते आणि त्याचा मोठा आंबाडा करते. घालतेच आंबड्या का हा, घालते? घालते काय घालते. परवाना भाकरीसाठी ना पीठ मलत होती. बरं. तो आंबाडा आहे ना तो पिठात पडला. हा मग तो उचला कशाला म्हणून त्याच्या वर पीठ टाकला आणि तशीच भाकरी थापला. नो तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो लोक ना आंबाड्याची भाजी खातात, पण मी ना आंबेड्याची भाकरी खाल्लेला माणूस. किती मोठा शाना तुम्ही. यांच्या आई मुले सगळं आई मुले? सारखी आपली कानाकडे बुनबुन बुनबुन लावलेली असते. हा माझ्या प्रभेला 11 जेवण लागतं. माझ्या प्रभेला 11 जेवण लागतं लागतं. तुला? हा बोंबील भिक्या 11 जेवण जेवून जातो कुठं? तर तिकडे आमदाराच्या कानातला मोल काढायला. एवढा मोठा शाना. ए बोलणारे तू लई बोलू नको. बोलू नको. तुझा भाव आहे ना भाव, हा त्या पाटलाला ना मलम लावायला जातो. आता कुठं लावतो मला बोलायला लावू नको, सांगून ठेवतो. तुम्ही नाही, नाही. जास्त बोलता. आता तुम्ही गेला. काय करशील? माझ्या तुम्हाला डोक्यात चालू आहे. तुम्ही काय करशील? गेला आता. आता तयार राहा. काय तयार करशील? राहा. मारामारीला तयार हे, हे, राहा. हे. आता अरे मारामारीला तयार राहा म्हटलं काय ते. करते? काय करायला गेले त्या? काही नाही. हं? काय घरे काय आहे? सारा लाटणं हा. बॉलपाट टोप जा हाताला गावल तर आता घेऊन येईल आपल्याला अरे बापरे. मारायला. पण
काळजी करायची नाही. अशी कशी? काय आहे सिक्युरिटी म्हणून ना माझ्याकडे हे बघा मी माझ्याकडे सगळी हत्यार आहेत. काय, काय, हा? काय? हे बघा बचावासाठी मी ठेवलेली आहे. असं का? कधीही मार पडू शकतो मला. पप्पा मला पण द्या. मागच्या वेळी आईने लाटणं फेकून मारलं होतं ना, कधी कधी मुद्दे सुटतात अजूनही माझे. नेहमी मुद्दे सुटतात तुझे, कधी कधी मुद्द्याच्या बोलते तू. पप्पा द्या ना काहीतरी. हो जावई बापू ते बघ. तुम्ही उशी घ्या, उशी घ्या. युद्ध सुरू झालेलं आहे. तू मागं सर. नाही, नाही. आई. लाज वाटत नाही. चप्पल घेऊन फिरतो. अरे बाप, मी तुझी कंप्लेंट करायला आलो होतो. आता भलता जांगडो चालू झाला इथे. मी तुम्हाला बोललेले ना, जे काही असेल ते आपण घरी जाऊन मिटवूया म्हणून. चल. नाही माझं वाक्य पूर्ण होते अरे आता. नको ना. नाही अरे नको ना. कसं आहे ना शामराव, नवरा बायको संसार रथाची दोन चाकं असतात. चुकलेल्या चाकाला न चुकलेल्या चाकाला न चुकता जे काही चुकलंय ती गोष्ट समजून सांगायची, म्हणजे कसं नंतर चुक राहत नाही. अरे बाप, जमलं ना तुला. जमलंय. अरे, चल. नाही नंतर येऊ ना पुन्हा. अरे, तर नंतर दोन नाही तर मग वाक्यात राह तू तिकडे. नाही, मी येते ना. अरे, नाही, जावई बापू नाही, पप्पा. अहो, उशी ठेवून तरी जा. जाय तिकडे. तू याला आता